हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत. कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत. हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत. याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. साहेब 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेब त्याच्यामध्ये सिद्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झालाय की नाही झाला. घोटाळा कोणी केलाय की मला उघडायला भाग पाडू नका. साहेब त्यांनी जो शब्द वापरलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं. त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, मीडियाला देऊन टाकावं. ज्या लोकांचे बनवले त्यांना पुढे घ्यावं. ज्या इन्व्हेस्टरांचं ती म्हणतायत ही करतायत दिले नाहीत, एकतर इन्व्हेस्टर समोर घेऊन यावं, एक कस्टमर घेऊन यावं ज्याची फसवणूक झाल्या. जर यांच्याकडे नाही, हे मी जसं हॉटेलला सांगितलं, प्रेस कॉन्फरन्सला येताना 50 लोक माझ्या इथं तयार होते. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेणं लय गरजेचं होतं. एवढा मोठा पुरावा होता त्यांच्याकडे, आणला नाही. याचा अर्थ ते भुनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांनी. कुठलं याच्यामध्ये तथ्य नाही. जे व्हिडिओ त्यांच्याकडे आहे म्हणते प्रूफ करा ना. खरात साहेबांचे करतायत ना, करा तुम्ही. गोपीचंद पडळकर सांगतात सचिन मोटेंना मी ओळखतो. तुम्ही DDSR ग्रुपचा गुगलला सर्च करा. 2018, 19, 17 पासून दादा डी सचिन बेरगळ गुगलला वेबसाईट लिह आणि राहुल हजारे हे DDSR आहे. हे कधी आहे? सचिन मोठे IRS होण्याच्या अगोदर बसण्याची कंपनी. आमदार खासदारांची जी सोसायटी कधीपर्यंत पूर्ण झाली? 25 ला त्याचं पोझिशन भेटलं. साहेब ते डॉक्युमेंट प्रोसेस ते खासदार आमदार बघतात. माझ्याकडे CC आल्या, त्या नियमाप्रमाणे बांधकाम चालू आहे. पुढच्या ऍडिशनल FSI ची लेटर त्यांना गेलेलं आहे. त्याच्या ऍडिशनल FSI भरतील, CC घेतील आणि CC माझ्या हातात आल्या वरचं बांधकाम ते नियमाप्रमाणे आणि रेराच्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण. सर, मानहानीचा दावा काय ठोकणार आहात? साधारणपणे एवढा त्यांनी गंभीर आरोप केलेले तुमच्या कंपनीला DDSR वर आता मोठ्या प्रकारे आरोप होत आहेत. प्रतिमा तुमची मिलियन झाली, कंपनीची झाली. अशा वेळेला तुम्ही त्यांना 500,000 कोटीचा किती दावा ठोकणार आहात? साहेब, आमदार साहेबांनी ठरवलं म्हणून एखाद्या उद्योगपतीचं नाव खराब होत नाही. ते लोकांनी, ते कस्टमरांनी ठरवलं पाहिजे. आणि मानहानी करायची की नाही करायची, समाजामधला एक आमचा चांगल्या पदावरचे आमदार आहेत आणि आमच्या कुणाचीही भावना नाही की त्यांचं कुठलं पद वाया जावं, त्यांना मंत्री पद मिळावं, त्याच्यामधनं कुठला प्रॉब्लेम यावं, ही आमच्या कुणाची इच्छा नाही. त्या कारणामुळे आम्ही त्यांच्यावरती सचिन मोठे साहेब आमच्या भागातले एक UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे. आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे. आटपाडीमधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत. IRS ऑफिसर सचिनजी मोठे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत. आणि जे त्यांच्या मिसेस इलेक्शनला उभा राहिल्या त्या आणि त्यांचं एक आमदारकीचं अस्तित्व मार्केटमधनं कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांनी जी बाईट दिलेल्या आहेत ज्या इलेक्शनच्या काळामध्ये, ह्या सगळ्याचा सूड म्हणून मोठे साहेबांचं नाव बदनाम करून DDSR ग्रुपशी जोडलेलं आहे. ते एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचं मार्गदर्शन करतात आणि आमच्या भागातले आहेत. एवढ्या ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही. आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूफ करावं आणि मांडावं. नोटीस काय तुम्ही त्यांना नोटीस काय देणार? आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ इथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोठे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या. आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बाली किल्ल्यातली ती 491 मतानं म्हणजे 980 आली, पण भागिले 2 केलं तर 491, म्हणजे त्यांचा बाली किल्ला हल्ला. म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता. हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं, तुम्ही अधिवेशनात यांचा गौप्स्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ, खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू. अधिवेशनात हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हणल्या विषय सोडवायला पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला. म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचं हे त्याच्यामधनं दिसून आले. साहेब, तुम्ही डॉक्युमेंट चेक करा. सचिनजी मोठे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना.
हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना. सगळे आरोप खोटे आहेत. सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल. आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आहेत, आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम, त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेले कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे याच्यामधून सिद्ध होतं. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.